हाय हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमच्या दी सिंपल वर्ल्ड या यूट्यूब चॅनलवर। सो गाईज, तुमचे देखील बाल्कनीमध्ये ठेवलेली रोप वारंवार सुकताय का, किंवा रोप लावण्यापूर्वी त्यांची कुठली काळजी घ्यायला हवी, नर्सरीमधून आणलेले रोप रिपॉटिंग करण्याआधी त्यांच्यासाठी कुठल्या गोष्टी फॉलो करायला हव्यात ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत। सो आजचा व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग असणार आहे, त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता संपूर्ण पहा, कारण की बऱ्याच अशा छोट्या छोट्या टिप्स मी आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्याशी शेअर केलेल्या आहेत। चला तर मग अधिक वेळ न घालवता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। बाल्कनीतील झाडांमुळे घरातील वातावरण हे सकारात्मक ठेवण्यास मदत होत असते, म्हणून बहुतेक जण आवडीने गॅलरीमध्ये एक तरी झाड ठेवतात। काहींची तर पूर्ण गॅलरी ही विविध प्रकारच्या झाडांनी भरलेली असते। एकाच वेळी आपण खूप रोपं लावतो, पण काही दिवसांनी ही रोपं सुकतात, त्यांची नीट ग्रोथ होत नाही किंवा रोपांवर फुलं येणंच बंद होतं। पण हे सर्व टाळण्यासाठी तुम्ही कोणतेही रोप कुंडीत लावण्यापूर्वी त्यांची कुठली काळजी घेतली पाहिजे, किंवा कुठल्या आपल्या छोट्या छोट्या चुकांमुळे ही चांगली रोपं खराब होत आहेत, त्यामुळे रोप लावताना कोणत्या प्रकारची काळजी घेतली पाहिजे ते आपण आधी जाणून घेऊया। सर्वात आधी येतं ते म्हणजे माती, कंपोस्ट आणि कोकोपीट यांचे समप्रमाण मिसळून आपण पॉटिंग मिक्सचर तयार करावे, किंवा 35% कोकोपीट, 40 to 45% माती आणि 20 to 25% कंपोस्ट असा हा रेशो तुम्ही तयार करू शकतात। या ठिकाणी मी देखील पॉटिंग मिक्सचर तयार करत असताना माती, वाळू, त्यानंतर कोकोपीट आणि सेंद्रिय खत किंवा गांडूळ खताचा वापर करून घेणार आहे। कोकोपीटचा वापर कशा प्रकारे करायचा या रिगार्डिंगचा व्हिडिओ आपल्या चॅनलला आहे, तसेच गांडूळ खताचा आपल्या गार्डनिंगमध्ये महत्त्व काय आहे किंवा त्याचा वापर कसा करावा या रिगार्डिंगचा व्हिडिओ देखील चॅनलला आहे। सो ते व्हिडिओ देखील तुम्ही नक्कीच चेकआउट करा आणि त्यातील माहिती देखील तुम्हाला नक्कीच उपयोगी पडेल। तुमच्याकडे जर कोकोपीट नसेल ते देखील चालेल, या जागी तुम्ही शेणखत देखील वापरू शकतात, किंवा ज्या शेणाच्या गोवऱ्या असतात त्यांचा देखील तुम्ही वापर करू शकतात। सो गाईज, या ठिकाणी हे मी गांडूळ खत मिक्स करून घेत आहे। मी हे गांडूळ खत ऑनलाईन परचेस केलेलं होतं आणि याची क्वालिटी खूप छान बेस्ट आलेली होती। जर तुमच्याकडे कंपोस्ट किंवा वर्मी कंपोस्टही नसेल तर तुम्ही अगदी घरगुती जी राख असते, म्हणजे चुलीतली राख किंवा गोवरींची राख, त्यांचा देखील तुम्ही या पॉटिंग मिक्सचरमध्ये नक्कीच वापर करू शकतात। या ठिकाणी माझं पॉटिंग मिक्सचर रेडी झालेलं होतं आणि मी आता या ठिकाणी रिपॉटिंग करायला सुरुवात करत होती। मी ज्या कुंडीमध्ये रिपॉटिंग करणार होती, सुरुवातीला कुठल्याही कुंडीत तुम्हाला ज्यावेळेस रिपॉटिंग करायचं असतं तर सर्वात प्रथम त्याला ड्रेनेज होल आहेत की नाही हे नक्की एकदा तरी चेक करावं। रोप लहान कुंडीतून मोठ्या कुंडीत लावणे किंवा जमिनीतून बाहेर काढणे आणि एका कुंडीतून दुसऱ्या कुंडीत लावणे हे अत्यंत कठीण काम आहे, कारण बऱ्याच वेळात वाढलेले रोप हे जमिनीतून किंवा कुंडीतून काढताना त्यांच्या मुळांना इजा होणार नाही याची आपण काळजी घ्यायला हवी। आपण बऱ्याच वेळेस काही कटिंग्स किंवा छोटेसे रोप आपल्याला कुठे मिळाले तर ते घरी आणल्यावर ज्या कुंडीत आपल्याला जागा मिळेल त्यात आपण टोचून देतो किंवा अशा प्रकारे लावून देतो। काही वेळेस चिनी गुलाब, पोर्तुलका, पर्सलेन, मनी प्लांट यांची देखील कटिंग अगदी इझिली ग्रो होत असते। मग आता पाहूया आपण या ठिकाणी रिपॉटिंग कशी करतोय आणि रिपॉटिंग करताना टाळायच्या चुका। पॉटिंग मिक्सचरने कुंडी भरल्यानंतर मी यामध्ये 1 ते 2 चमचे हळद टाकून घेतली। हळद ही अँटीबॅक्टेरियलचं काम करत असते, तसंच ही फंगस देखील लांब ठेवत असते, म्हणून मी प्रत्येक कुंडीमध्ये नेहमी रोप लावण्यापूर्वी त्यामध्ये हळदीचा वापर करत असते। या ठिकाणी मी हे देखील एक स्टीम आणलेली होती, म्हणजे एकच कटिंग आणलेली होती आणि यापासून त्याचा एवढं मोठं पूर्ण असा प्रसार झालेला होता आणि याचंच मी आता या ठिकाणी रिपॉटिंग करून घेत होती। सो आता आपण पाहूया रिपॉटिंग करताना टाळायच्या चुका। रिपॉटिंग करताना अनेकदा रोप कुंडीतून बाहेर काढण्यापूर्वी त्याला भरपूर पाणी घालतो, ही चूक रोपांसाठी हानिकारक ठरू शकते। केव्हाही तुम्ही रिपॉटिंग करताना ज्यावेळेस आपण ते रिपॉटिंग करणार असतो त्यापेक्षा 1 ते 2 दिवस आधी थोडे थोडे पाणी त्यांना घाला, जेणेकरून रोपांच्या मुळाशी ओलावा राहील। लहान रोपे लावण्यासाठी नेहमी मध्यम किंवा मोठ्या आकाराच्या कुंडी वापरावी, जेणेकरून त्यांना सूर्यप्रकाश हा सहज मिळू शकेल, तर त्यांच्या वाढीसाठी त्यांना जागा देखील मोकळी मिळू शकेल। रिपॉट करण्याची योग्य पद्धत। जर आपण नर्सरीमधून रोप आणलेले असतील
तर त्यांना 3 ते 4 दिवस तसंच पिशवीत असू द्या, कारण रोपांसाठी देखील जागा बदललेली असते, म्हणून रोप हे थोडे शॉक झालेले असतात. नर्सरीतून रोप आणल्यानंतर त्यांना तसेच इतर कुंडींजवळ ठेवून द्यायचे, किंवा आपल्याच कुंडीतील रोप मोठे झालेले असतील आणि त्यांना कुंडी ही छोटी पडत असेल, त्यांचे रिपोर्टिंग करायचे असतील, तर ते करत असताना अगदी अलगद हाताने कडेकडेने माती मोकळी करत जायची, जेणेकरून मुळांना धक्का लागणार नाही. आणि त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला अगदी मी लहानातल्या लहान रोपांपासून तर मोठ्यातल्या मोठ्या रोपांचं रिपोर्टिंग करून दाखवणार आहे. जर नर्सरीतील रोप हे रिपोर्टिंग करताना रोप पिशवीतून काढण्याआधी त्यावर न्यूट्रिएंटची फवारणी करावी. नंतर आपण ज्या कुंडीत त्यांना लावणार आहोत ती कुंडी 3 ते 4 त्यामध्ये छोटे छोटे स्टोन टाकावे. त्यानंतर त्यामध्ये पॉटिंग मिक्सचर टाकावे. आता कुंडीत 30% पॉटिंग मिक्सचर किंवा माती टाकल्यानंतर रोप हे कुंडीत उभं करायचं आणि पुन्हा त्यावर माती टाकायची. अशा प्रकारे मुळापासून काही लेव्हलपर्यंत तुम्ही त्यामध्ये माती टाकायची आणि हलक्या हाताने वरून प्रेस करत जायचं. रिपॉटिंग करताना आपण रोपांच्या हिशोबाने कुंडींचा नक्कीच विचार करायला हवा. या ठिकाणी मी तुम्हाला पोर्सलेन आणि चिनी गुलाब या 2 रोपांचं रिपॉटिंग करून दाखवलं. मला दोघंही रोपं ही रिंग मेथडने वाढवायची होती, म्हणून मी एकाच कुंडीमध्ये या दोघांचं रिपॉटिंग केलं. त्यातल्या त्यात मी कुंडी निवडत असताना आयताकृती कुंडी निवडली की जेणेकरून त्यांची मुळं देखील पसरतील. आणि हे जे दोघंही रोप आहे हे वेल स्वरूपातील आहेत, म्हणून मला त्यांना योग्य आकार देण्यासाठी त्या ठिकाणी मी रिंग मेथड वापरलेली होती. आता या ठिकाणी मी तुम्हाला जे बियांपासून झेंडूची रोपं तयार केलेली होती त्यांचं रिपॉटिंग करून दाखवत आहे. झेंडूच्या बियांपासून रोपं कशी तयार करायची या रिगार्डिंगचा व्हिडिओ देखील आपल्या चॅनलला आहे, सो नक्की तुम्ही चेकआउट करा. तुम्ही पाहू शकतात की अगदी छोट्यातलं छोटं रोप आणि मोठ्यातलं मोठं रोप दोन्ही प्रकारच्या बियाणांपासूनचे जे रोपं तयार केलेली होते त्यांची मी या ठिकाणी रिपॉटिंग करून घेतलेलं होतं. आता सर्वात लास्ट रिपॉटिंग करण्यापूर्वी कुठले महत्त्वाचे कामं करायचे असतात ते पाहूया. अनेकदा रोप लावल्यानंतर ते सुकते, पिवळे पडते, त्यांची पानं गळू लागतात, त्यांची वाढ खुंटते. पाणी आणि खत मिळाल्यानंतरही रोप काही नीट वाढत नाही. आपण ज्या कुंडीतून रोप काढून आहात त्या कुंडीला पाणी देणे थांबवा. अशा कंडिशनमध्ये माती कुंडीच्या बाजूंपासून मोकळी होईल. अशा प्रकारे आपण सहजतेने कुंडीतील मातीसह रोप काढून दुसऱ्या कुंडीत लावू शकतो. रोप काढल्यानंतर त्यांच्या मुळांवरील माती ही नीट काढून टाका. तसेच रोपांच्या मुळांवर तयार झालेले मातीचे गोळे किंवा त्या गाठी असतील त्या हाताने काढून टाका. त्यानंतर रोपांची छाटणी करून ते एका मोठ्या कुंडीत अशा प्रकारे ठेवा जेणेकरून त्यांची मुळे हे सरळ राहतील. तसेच रोपांमध्ये माती टाकताना त्यात सेंद्रिय खत किंवा गांडूळ खत नक्कीच मिसळावे. त्यानंतर कुंडी मातीने भरून हलक्या हाताने माती दाबून पाणी द्या. पहिल्या दिवशी थोडे अधिक पाणी घालावे म्हणजे मातीतील एअर बबल्स रिमूव्ह होऊन माती व्यवस्थित होईल. या ठिकाणी मी पाण्याचं प्रमाण थोडं कमी केलं होतं. ॲक्च्युली माझी जी माती होती ती वेल मॉइस्ट होती किंवा वेल ड्रेन होती, त्यामुळे मी या ठिकाणी आणि सध्या पावसाचं वातावरण देखील आहे त्यामुळे मी या ठिकाणी पाण्याचा वापर कमी दिलेला होता. पण तुमची माती जर कोरडी असेल तर नक्कीच तुम्ही पाण्याचा जोपर्यंत कुंडीच्या खालून पाणी वाहत नाही तोपर्यंत नक्कीच पाणी द्या, कारण की जेही एअर बबल्स असतील ते निघून जातील आणि मुळांना कुठल्याही प्रकारचा डिस्टर्ब होणार नाही. सो गाईज, आजचा हा व्हिडिओ आणि आजची ही माहिती तुम्हाला कशी वाटली मला कमेंट सेक्शनमध्ये लिहायला मात्र विसरू नका. माझी ही मेहनत तुमच्यापर्यंत पोहोचली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा आणि चॅनलला प्रथमच आलेला असणार तर चॅनलला देखील सबस्क्राईब करा. अजूनही तुम्ही दी सिंपल वर्ल्ड या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा, कारण की असेच नवनवीन आणि माहितीपूर्वक गार्डनिंगचे व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत असते. चला तर मग भेटूया पुन्हा एका नवीन आणि माहितीपूर्वक व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मात्र सर्वांना बाय.